सध्या पुण्यामध्ये अशा प्रकारची 1 गुंठ्यात, 1.5 गुंठ्यात, अर्ध्या गुंठ्यात 4 मजली 5 मजली बांधकामं होतात. त्यातले फ्लॅट विकले जातात. अशा फ्लॅटचं खरेदी खत होत नाही, जमीन तुमच्या नावावर होत नाही, सातबारा होत नाही, काहीच फायदा होत नाही. तुम्हाला कुठेही कर्ज मिळत नाही. मुद्दा एवढाच आहे की लोकांची फसगत होऊ नये म्हणून हा व्हिडिओ करत आहे. कष्टाचे पैसे लोक अशा ठिकाणी अनधिकृत प्रॉपर्टीमध्ये लावतात आणि फसतात. बिल्डर हप्ता नावाच्या खाली अशा पद्धतीच्या प्रॉपर्टीज हे विकल्या जातात. बहुतांशी वेळा असं घडतं की ही जी प्रॉपर्टीज आहेत ते बांधणारे आहेत राजकीय लोक. JVमध्ये बांधतात, निम्मी जागा सांगतात, पण 40% मालकाला 60% स्वतःला ठेवतात. तर सर्वसामान्य नागरिकांनी काळजी घ्यावी. एकतर खरेदी खत होत नाही, JVमध्ये होतं, नोटरी खरेदी कर, प्रॉपर्टी टॅक्स तिप्पट लागतो, काहीच नाही, नुसतं नुकसान आहे. थोडंसं लांब घ्या, पण रजिस्टर सोसायटीमध्ये घ्या. एक वेळ अशा ठिकाणी भाड्याने राहिलेला परवडेल, पण स्वतःचा कष्टाचा पैसा अनधिकृत प्रॉपर्टीमध्ये लावू नका. जागेचा उपयोग आणि उपभोग घेता आला पाहिजे. उपभोग म्हणजे तुम्ही राहताय तो झाला उपभोग, पण एखाद्या वेळेस घर मॉर्गेज ठेवून कुठलं लोन करायचं असेल तर मात्र असल्या प्रॉपर्टीचा उपयोग होत नाही, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं कर्ज होत नाही. सावध राहा, सतर्क राहा. धन्यवाद. जय हिंद. आपला दिवस शुभ जावो.